हॅलो विश्ववंदनीय रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जाणलो छानलो पचस मांडलो हा सिद्धांत ज्यांनी या व्यवस्थेमध्ये मांडला ते संत सेवालाल महाराज। ही जंगल जमीन आमच्या हक्काची आहे असं खडसावून सांगणारे क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा, ज्यांनी आमच्या हातामध्ये पेन आणि वही दिली, आमच्या जीवनाची क्रांती केली, ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले। खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाचं सोनं ज्यांनी केलं आणि ज्यांनी अंधारात होतं त्यांनी प्रकाशात आणलं, ज्यांनी माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला या ठिकाणी संधी दिली, ते विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांची लेखणी परदेशात गाजते, ज्यांच्या लेखनाने खऱ्या अर्थानं माणसाचं जगणं काय असतं, कोळशाच्या खाणीमध्ये कामगारांचं भावविश्व रेखाटणारे, माणूस म्हणून जगायला शिकवणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर, माता रमाई, त्या तमाम सर्व महापुरुषांना मी या ठिकाणी सर्वप्रथम विनम्र असं अभिवादन करतो। मित्रांनो, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येते की एक मुलगा नोकरीला लागला आणि त्याचा सत्कार आहे, कराड साहेब आहे त्या ठिकाणी, तसं काही नसतं। या सन्माननीय गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष माननीय कराड साहेब, पालवदे सर, या किनवट नगरीमध्ये योग तज्ञ म्हणून ज्यांची ख्याती आहे असे अभ्यासू व्यक्तिमत्व अखिल खानजी, दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी पत्रकार गोकुळजी भोरे, ज्यांच्या छेडीने माझं मस्तक उन्नत झालं, गणिताचे सूत्र ज्यांनी आम्हाला शिकवले ते प्राचार्य राजाराम वाघमारे सर, माझे मित्र बोकडे सर, या ठिकाणी ज्यांनी एमपीएससी यूपीएससीच्या माध्यमातून आपल्या मुलाला उच्च पदावर घेऊन गेलेले राठोड सर मॅडम, त्या सर्वांना या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल लाख लाख शुभेच्छा देतो। गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेत असताना मी जाणीवपूर्वक सांगेन, सत्कार कशासाठी केला जातो तर आम्ही गुणवान झालो म्हणून। गुणवान होण्यापूर्वीची आमची परिस्थिती काय होती, गुणवान होण्याच्या पूर्वी मी गौतम मुनेश्वरचा एक थोडक्यात सांगेन सर। रोज मजुरी करून किराणा दुकान चालवून पोटाची खळगी भरून मिळेल तसा पैसा एक एक रुपया जमा करून त्या जमा केलेल्या रुपयातून एक पुस्तक घ्यायचं आणि त्या पुस्तकातून मिळालेल्या ज्ञानातून आपल्या वहीवर उतरायचं आणि रात्रंदिवस दुकानामध्ये बसून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासनाची सत्ता, शासनाच्या प्रशासकीय नोकरीमध्ये जाण्याचं स्वप्न रंगवायचं आणि ते स्वप्न रंगवल्यामुळं आज तुम्ही आम्ही त्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी सत्कार आणि समारोप करतो। मित्रांनो, मी एक साधी गोष्ट सांगेन, गौतम मुनेश्वर जसा किराणा दुकान चालवत आज स्पर्धा परीक्षेमधून पहिला आला ना, आज आपण त्यांचं कौतुक करतो ना। मी सुद्धा 3 वर्षे किराणा दुकान चालवलेलं आहे। जर कोणारीचे कोणी असेल तर कोणारीला पाहुणे असतील तर कोणी विचारा, बाबू ते पंजाब शेरे बार बार म्हणते मी किराणा दुकान चालवलो, किराणा दुकान चालवलो, विचारा खरंच आहे का? तुम्हाला खरं वाटलं तर नंतर माझं खरं वाटेल। सर 3 वर्षे किराणा दुकान चालवत असताना माझ्या गावामध्ये किराणा दुकान 3 वर्षे चालवताना जे काही नोट्स होत्या, जे काही पुस्तक होते, त्या किराणा दुकानामध्ये रात्रीला बसून अभ्यास करत करत मी बीए ची परीक्षा पास झाल्याच्या नंतर, बीए झाल्याच्या नंतर 2002 ला एमए ला गेल्याच्या नंतर एमए ला जात असताना रात्रीला आम्ही ऑइल मिल मध्ये कामाला जायचे, रात्रभर ऑइल मिल मध्ये काम करत असताना गिरणीमध्ये शेंगा भरून टाकायच्या, ते गिरणीमध्ये शेंगा टाकल्याच्या नंतर ढेप आणि गरम पिपे उचलून ठेवायचे, ढेप गरम गरम भरायचे, वाळू घालायचे, असं करत असताना एक अर्धा तास ते तेल गळत असताना एक अर्धा तास वेळ मिळत होता। तेवढ्यामध्ये आम्ही ज्या नोट्स होत्या ते वाचायच्या आणि ह्या नोट्स वाचत असताना एमए ला असताना स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट महाराष्ट्र राज्य चाचणी परीक्षा ही परीक्षा 2002 ला दिलो आणि या 2002च्या परीक्षेमध्ये पहिल्या क्रमांकाने पीपल्स कॉलेजचा पंजाब शेरे पहिल्या क्रमांकाने पास झाला। ही क्रांती अभ्यासाची कशी झाली तर आम्ही कष्ट घेतले म्हणून आम्हाला अभ्यासातून यश मिळालं। कष्टाशिवाय यश मिळत नाही।
स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना खऱ्या अर्थानं आमच्याकडे नोट्स काढण्याची पद्धत असली पाहिजे. आम्ही नोट्स कशा काढतो ते माहिती नाही. आम्ही नोट्स काढत असताना जर आम्ही सगळ्यात जास्त आरशासमोर थांबत असाल तर आरशाच्या बाजूला नोट्स लावून टाका. जर एखाद्या ठिकाणी आपल्याला काम करायला लागत असेल, तिथं जर अर्धा एक तास वेळ मिळत असेल तर तिथं आपल्या नोट्स चिटकून टाका आणि येता जाता ते बघत राहा, सतत बघत राहा. आणि जर वर्गामध्ये विद्यार्थ्यांना प्राध्यापक किंवा शिक्षक शिकवत असेल तर तुमच्या वहीच्या बाजूला एक लाल रेष असते. त्या लाल रेषेच्या वर जे काही संदर्भ ग्रंथ सांगितले जातात ते ग्रंथ लिहा, त्याची एक यादी करा आणि यादी केल्यानंतर आपल्या घरी ते नेऊन लावा. ते यादी केल्याच्या नंतर अशा वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला यश निश्चित मिळेल जर तुम्ही तशा पद्धतीच्या नोट्स तयार केल्या तर, अभ्यास तयार केला तर. आता इथे काही विद्यार्थी गुणवंत झालेत. आपण त्यांच्या कष्टाचं यश ते समजू आणि अशा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण पुढे मोठ्या पद्धतीने यश संपादन करावं. या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं अतिदुर्गम डोंगराळ भाग म्हणून आपल्या तालुक्याकडे पाहत असताना पाळवदे सरांना माहिती आहे, पाळवदे सरांना आपल्या अतिदुर्गम भागामध्ये त्यांची शाळा आहे. या शाळेमध्ये शिकणारा वर्ग सुद्धा आज आमच्याकडे आल्याच्या नंतर म्हणतो की सर आम्हाला आता स्पर्धे परीक्षेच्या माध्यमातून नवीन भविष्य निर्माण करायचं. भविष्य निर्माण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे, त्या परिस्थितीचा सामना करून संघर्ष करून आपल्याला जे पुस्तकं उपलब्ध होतील ते वाचून खऱ्या अर्थानं आपल्याला पुढच्या जीवनाची वाटचाल करता आली पाहिजे, तर स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होईल. आम्हाला APJ अब्दुल कलाम साहेबांचं अग्निपंख नावाचं पुस्तक वाचता आलंच पाहिजे, वाचलंच पाहिजे. तरच आमच्या जीवनाची जडणघडण होताना खऱ्या अर्थानं माझं ते पुस्तक मार्गदर्शक प्रेरणादायी ठरेल. अग्निपंख असेल किंवा झाडाझडती नावाची कादंबरी, ज्यांच्या जमिनी सगळ्या तलावामध्ये गेल्या, धरणामध्ये गेल्या, त्याचा मोबदला मिळत नाही याच्यावर संघर्ष करणारी ती कादंबरी. अशा अनेक कादंबऱ्या आहेत. रणांगण कादंबरी आहे, ययाती कादंबरी आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं जेवढं काही साहित्य तुम्हाला वाचता येईल तेवढं वाचा, तेवढी प्रगती होईल, तेवढं तुम्हाला यश मिळत जाईल. आजच्या यशवंत झालेल्या, गुणवंत झालेल्या, यशस्वी झालेल्या या तमाम माझ्या तालुक्यातील पोलीस प्रशासनामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना, भावी विद्यार्थ्यांना आणि आता लागलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी माझ्या वतीनं बळीराम पाटील महाविद्यालयाच्या वतीनं लाख शुभेच्छा देतो. असंच आपल्या तालुक्याचं, आपल्या महाविद्यालयाचं, आपल्या विद्यार्थ्यांचं, आपल्या प्राध्यापकांचं, आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करावं एवढ्या मात्र शुभेच्छा देत असताना मी जाणीवपूर्वक सांगतो, कराड सर नेहमी कुठेही गेलं तर एक वाक्य सांगतो, आम्ही कितीही मोठे जरी झालो आणि कितीही कलेक्टर जरी झालो तरी आम्ही आमच्या मायबापाच्या पायावर मुंडकं ठेवल्याशिवाय घराच्या बाहेर जाता कामा नये. जो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपल्या आई वडिलांच्या पायावर मुंडकं ठेवून घराच्या बाहेर जातो तो जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरल्याशिवाय राहत नाही, जगामध्ये मोठ्या पदावर गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझा एक मित्र सरळपणे म्हणतो, हाता पायाच्या जखमा साऱ्या बाच्या कान्या सांगायचा, शेतामध्ये पीक नाही तरीही बाप जगायचा. बाप आणि माय हे जगातले सगळ्यात मोठं दैवत आहे. यांना वंदन करत चला, तुम्ही कुठेही कमी पडणार नाही, मोठ्या पदावर जाल एवढी माझी शाश्वती आहे. तुम्हाला सर्वांना लाख शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.